नमस्कार पशुपालक मित्रांनो, पशुधन या यूट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तर आज आपण मिनरल मिक्सचर कधी केव्हा आणि किती द्यावे आणि कोणत्या कंपनीचं द्यावे किंवा मग कसं द्यायचं, कोणत्या परिस्थितीमध्ये कोणतं द्यायचं आणि कोणत्या परिस्थितीमध्ये कोणतं द्यायचं, म्हणजे गाभण पिरियडमध्ये कोणतं द्यायचं किंवा मग तिला हिटवर आणण्यासाठी कोणतं मिनरल मिक्सचर द्यायचं, दूध उत्पादन वाढीसाठी कोणतं द्यायचं, याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून आपल्याला सविस्तर माहिती मिळेल। तर मिनरल मिक्सचर हे आपण का वापरतो, तर मिनरल मिक्सचर आपण यासाठी वापरतो की जनावराला त्याच्या शरीरासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सची आवश्यकता असते। परंतु काय होतं, आपण जे खाद्य देतो त्यांना, जे काय खाद्य देत असेल, भरड धान्य देत असेल, हिरवा चारा, कोरडा चारा, काय जे असेल त्यामधून त्यांना ते मिनरल्स मिळत नाही। त्यामुळे आपल्याला हे जे बाहेरून आपल्याला जो मिनरल मिक्सचर हे त्यांना द्यावं लागतं। याचं कारण एकच की आता आपल्याकडची जी जमीन आहे त्या रासायनिक खतं वापरून किंवा रासायनिक फवारण्या वगैरे रासायनिक खतं हे वापरून त्यामधले जे मिनरल्स आहे, जमिनीमधले मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स हे जमिनीमध्ये पाहिजे तेवढं राहिलेलं नाही। त्यामुळे मिनरल्सची ही जे तर शरीरामध्ये कमतरता होत असते, ती माणसाची असो किंवा जनावरांची असो, सेम कंडिशन आहे। त्यामुळे आपल्याला जनावरांना मिनरल मिक्सचर हे कंटिन्यू सतत द्यावंच लागतं। आता बरेच पशुपालकांचे कॉमेंट्स होते की मिनरल मिक्सचर किती दिवस द्यायचं, तर मिनरल मिक्सचर हे सतत द्यावं लागतं। कारण का, मी तुम्हाला सांगितलं की चाऱ्यातून किंवा मग आपण जे काय त्यांना खाद्य देतो त्यामधून त्यांना व्हिटॅमिन्स आणि मिनरल आता मिळत नाही। पूर्वीच्या काळी सेंद्रिय शेती केली जायची, त्यामुळे मिनरल मिक्सचर हा प्रकार नाहीतच जमा होता। परंतु आताच्या परिस्थितीमध्ये आपण रासायनिक खतं वापरतो आणि आपल्या जमिनीचा जो पोत आहे तो पूर्ण खराब झालेला आहे। त्यामुळे पाहिजे ते मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स खाद्यातून मिळत नाही। त्यामुळे मिनरल मिक्सचर हे कंटिन्यू द्यावं लागणार आहे, सतत देणं गरजेचं आहे। आता विषय दुसरा की मिनरल मिक्सचर कोणत्या परिस्थितीमध्ये कोणतं द्यायचं, म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये कोणतं द्यायचं किंवा मग प्रोडक्शन पिरियडमध्ये कोणतं द्यायचं आणि हिटवर आणण्यासाठी कोणतं द्यायचं। तर याचं कारण काय माहितीये का, तर आपण कोणतं द्यायचं याच्यापेक्षा जनावराला कोणत्या मिनरलची कमतरता आहे यावरती डिपेंड होणार आहे की आपण त्यांना कोणतं द्यायचं। आता उदाहरणार्थ जर जनावराला कॉपरची किंवा झिंकची जर कमतरता असेल तर ती ज्या मिनरल मिक्सचर मध्ये ते झिंक, आता बाकीचे मिनरलचा त्याचा उपयोग होणार आहे का, नाही। त्याला फक्त गरज कशाची आहे, कॉपर किंवा झिंकची। म्हणून ते आपण ज्या आता मिनरल मिक्सचर, प्रत्येक मिनरल मिक्सचर मध्ये प्रत्येक मिनरल असतात आणि प्रत्येक विटॅमिन असतातच की, त्यामुळे आपण जे मिनरल मिक्सचर देणार आहे त्यामधून त्याला जे आवश्यकता आहे ते घेणार आहे। आता बरेचसे मिनरल आहेत की मिनरल मिक्सचर आहे की ते हिटवर आणण्यासाठी दिले जातात। उदाहरणार्थ CRS पावडर असेल, आता दूध वाढीसाठी जे किंवा मग काही जनरल ग्रुपचे की ते सगळ्या कंडिशन मध्ये चालतात। उदाहरणार्थ ॲग्रीमेंट फोर्ड जे मिनरल मिक्सचर ॲग्रीमेंट कंपनीचं ॲग्रीमेंट फोर्ड हे कुठल्याही कंडिशन मध्ये चालतं, म्हणजे प्रेग्नन्सी पिरियड गाभण काळात सुद्धा चालतं, दुधावर असेल तेव्हाही चालतं आणि हिटवर आणण्यासाठी सुद्धा चालतं। मग तुम्ही म्हणताल CRS पावडर चालत नाही का, तर CRS पण चालतं। मी तुम्हाला तेच सांगितलं की जनावराला त्याच्या शरीरामध्ये कोणत्या मिनरलची कमतरता आहे। आता प्रत्येक मिनरल मिक्सचर मध्ये प्रत्येक हा मिनरल असतो आणि प्रत्येक व्हिटॅमिन असतो, फक्त त्याचं जे प्रमाण आहे, त्याची जी क्वांटिटी आहे तर ती कंपनीने कमी जास्त केलेली असते थोडेफार। त्यामुळे आपण आपल्या विवेकानुसार आपण किंवा मग आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण ते ठरवायचं असतं की आपण आपल्या जनावराला कोणत्या कंडिशन मध्ये कोणतं मिनरल मिक्सचर द्यायचं आहे। परंतु जर आपण एक कंटिन्यू जर देत राहिलो मिनरल मिक्सचर कंटिन्यू, तर त्यामुळे आपण कुठलाही एक मिनरल मिक्सचर जर सतत देत राहिलो कंटिन्यू, तर साहजिकच मिनरलची कमतरता होत नाही। त्याच्यामुळं आपण विशिष्ट कंपनीचं द्यायचं किंवा मग विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट मिनरल मिक्सचर द्यायचं, याकडे त्याचं काही एवढं काही ते नसतं। त्यामुळे आपण कुठलाही मिनरल मिक्सचर आपण कधीही देऊ शकतो। फक्त आपण देताना काय करू शकतो की आपण आपल्याला जे परवडेल आणि त्याचा रिझल्ट चांगला आहे असं मिनरल मिक्सचर स्वस्तात आहे, जनावर आपलं ते व्यवस्थित खातं, या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचंय की आपलं जनावर मिनरल मिक्सचर व्यवस्थित खातं का, त्या मिनरल मिक्सचरचं त्याने व्यवस्थित खाल्लं पाहिजे आणि आपल्याला परवडलं पाहिजे, ह्या पद्धतीने आपण मिनरल मिक्सचर हे आपल्या जनावराला द्यायचं असतं।
हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.